अंबरनाथमध्ये शिवसेना नेत्याच्या कारला भीषण अपघात होऊन चौघांचा मृत्यू। ड्रायव्हरला हार्ट अटॅक आल्यानं कारची विरुद्ध दिशेने येणाऱ्या 5 वाहनांना धडक। मृतांमध्ये ड्रायव्हर आणि नगरपालिकेच्या 2 कर्मचाऱ्यांचा समावेश। नगरपंचायत आणि नगरपरिषद निवडणुकीत भाजपची बिनविरोध सेंचुरी। प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांची माहिती। उत्तर आणि पश्चिम महाराष्ट्रासह कोकण, विदर्भ आणि मराठवाड्यात विजय। मुंबई महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आज शरद पवारांच्या राष्ट्रवादीची महत्त्वाची बैठक। ठाकरे बंधू की काँग्रेससोबत जायचं यावरही मंथन होण्याची शक्यता। मनसेमुळे महाविकास आघाडीत नवा वाद। राज ठाकरेंची सोबत सोडून आमच्याकडे या। काँग्रेसचा उद्धव ठाकरेंना प्रस्ताव। तर कोण कोणाशी काय बोलतं आमचा संबंध नाही, मनसेची भूमिका। मुंबई महापालिकेच्या प्रारूप मतदार याद्यांमध्ये घोळ असल्याचा आरोप। ठाकरेंच्या शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांकडून याद्यांची पडताळणी सुरू। आदित्य ठाकरे आयोगाकडेही तक्रार करणार। अर्णव खैरे मराठी तरुणाच्या आत्महत्या प्रकरणावरून मराठी अमराठी वाद पेटला। भाजपकडून आज ठाकरेंविरोधात प्रार्थना आंदोलन। भाषा आणि प्रांतवाद पसरवल्याचा सेना मनसेवर आरोप। देशभर कामगार क्षेत्रात क्रांती। 29 नवे जुने कामगार कायदे रद्द करून 4 नव्या संहिता लागू। किमान वेतन, वेळेवर वेतन आणि ओव्हरटाईमसाठी दुप्पट पगाराची तरतूद। महिलांना रात्रपाळी करणाऱ्यालाही मंजुरी। स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या बदनामी प्रकरणात राहुल गांधींना मोठा दिलासा। नाशिक जिल्हा न्यायालयाकडून प्रकरणाचा खटला रद्द। दंडाधिकारी न्यायालयानं पुराव्यांची पडताळणी न केल्याचं निरीक्षण। भारत दक्षिण आफ्रिका संघात आजपासून गुवाहाटीत दुसरा कसोटी सामना। मालिकेत बरोबरी साधण्याचं यजमानांसमोर आव्हान। अनफिट गिलऐवजी ऋषभ पंतकडे कर्णधारपद।